फटरा उठरा सब उखाड़ दिए चाचा। गाड़ी चलाओगे तो भीतर चले जाओगे। हमारी जिंदगी का एक ही मकसद है, बदला। सरदार खान नाम है हमारा, बता दीजिएगा सबको। उसके मुंह में तार डाल के गांव से निकाल के इसी प्लाट में पतंग न उड़ाई तो हमारा नाम है। जिया हो बिहार के लाला, हर जिया तू हजार साला, जिया है बिहार के लाला। पहचाने हमें? दामादी विधायक है। अरे जिया तू हजार साला। हमारे बेटे दाने से कुछ हो जाता ना, इतना गोली मारते कि आपका ड्राइवर भी खाली खोखा बेच बेच के रईस बन जाता। कभी ना कभी तो घर आएगा तू, हरामखोर। युवा से पूरे यहाँ कबूतर भी एक पंख से उड़ता है और दूसरे से अपना इज्जत बचाता है, समझ गए? मजा आ रहा है, मजा आ रहा है। सुन के बताओ मंत्री जी, नाश्ता में क्या खाए हैं? जोरू का माँ। हाँ। आता बघूया या पिक्चर मध्ये हाय काय नाय काय। सुरुवातीला हाय काय, अनुराग कश्यपनं पिक्चर डिरेक्ट केल्यामुळं अर्थातच ब्लॅक फ्रायडे सारखंच हे सुद्धा पिक्चर वास्तववादी आहे। या पिक्चर मधली सगळी पात्र म्हणा, घटना म्हणा किंवा जी स्थळं आहेत, डेस्टिनेशन वापरली गेली ती सुद्धा अगदी खरी आहेत। आणि हे पिक्चरच्या सुरुवातीलाच अनुराग कश्यपनं क्लिअर केले की या पिक्चर मध्ये दाखवली गेलेली सगळी पात्र, घटना आणि स्थळं ही सर्व खरी आहेत। काही फक्त अपवादात्मक गोष्टी म्हणून नावं पात्रांची बदलण्यात आलेली आहेत, अदरवाईज संपूर्ण घटना ही खरी आहे आणि खऱ्या कथानकावर बेतलेली आहे, जे बाकीच्या पिक्चरच्या पूर्ण विरोधात आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या पात्रांकडून अतिशय उत्तम अभिनय करून घेतलाय अनुराग कश्यपनं। वेल नोन स्टारकास्ट नसताना देखील सगळ्या नवीन कलाकारांकडून त्यानं अतिशय उत्तम अभिनय करून घेतलाय। सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे कथा बिहारची जरी असली, ही गोष्ट संपूर्णपणे बिहारमध्ये घडलेली असली, तर ह्या पिक्चरला, या मूवीला संगीत दिलंय ते एका मराठा मुलगीनं, म्हणजे एका मराठमोळ्या मुलीनं संगीत दिलंय, स्नेहा खानवलकरनं। या आधी तिनं ओय लकी लकी ओय पिक्चरसाठी सुद्धा संगीत दिलं होतं आणि या पिक्चर मध्ये तिने खरोखर अतिशय बारकाईने अभ्यास केला तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या कल्चरचा आणि त्या पद्धतीनेच तिने म्युझिक करून घेतलेलं आहे। अतिशय उत्तम म्युझिक केलंय। पिक्चर सुपर डुपर हिट होईल की नाही माहित नाही, म्युझिक सुपर डुपर हिट होईल की नाही माहित नाही, पण त्या पिक्चरला अनुसरून या पिक्चरला अगदी साजेल असं संगीत देण्याचा तिने प्रयत्न केलाय स्नेहा खानवलकरनं। आता नाय काय बघूया। पिक्चर अतिशय लेंदी झालाय, अतिशय मोठं पिक्चर झालंय, ड्युरेशन खूप वाढलंय पिक्चरचं आणि पिक्चर जो उद्देश घेऊन सुरू होतो म्हणजे सरदार खान हा रामाधीर सिंगचा बदला घेण्यासाठी सुडानं पेटून उठलेला सरदार खान जो असतो, तो सुरुवातीच्या नंतर पिक्चर मध्ये जो काही भरकटतो तो मेन मुद्दाच माणूस विसरून जातो, पब्लिक विसरून जातं की नेमका पिक्चरची सुरुवात करताना जो मुद्दा होता तो काय होता। पिक्चरच्या सुरुवातीला जो काही सीन घेतलाय तो अतिशय थरारक आहे, ऍक्शन सीन जबरदस्त आहे, पण त्या सीनचा शेवटपर्यंत कुठेही रेफरन्स किंवा त्याला अटॅचमेंट दिलेली नाही, जोड दिलेली नाही अनुराग कश्यपनं, त्यामुळे त्याचाही रेफरन्स लागत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिक्चर हा ॲब्रप्टपणे कट होतो, संपतो, कारण या पिक्चरचा पुढचा सिक्वल आहे, पुढचा भाग अजूनही शिल्लक आहे। त्यामुळे कहाणी अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणजेच कहाणी अभी बाकी आहे असं सांगत हा पिक्चर संपतो। त्यामुळे पिक्चर 3-3.25 तास बघून काय मिळवलं असा प्रश्न आपल्याला शेवटी पडतो।
दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हा पिक्चर बच्चों के देखने की चीज नाही, स्ट्रिक्टली फॉर ॲडल्ट्स. कारण या पिक्चरमध्ये जी काही भाषा वापरली गेलेली आहे, जे काही शब्द किंवा डायलॉग्स जे आहेत ते अतिशय गलिच्छ भाषेतले आहेत, अवाच्य भाषेतल्या शिव्या देण्यात आलेल्या आहेत आणि अगदी खुल्या दिल्याने त्याचा वापर केलाय तिथली रिअल संस्कृती, तिथलं कल्चर दाखवण्यासाठी. पण खरंच कल्चर दाखवताना या सगळ्या गोष्टी किंवा शिव्यांचा वापर करणं गरजेचं होतंच का? प्रत्येक वेळी हा अट्टहास का, हे लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पिक्चर हा अतिशय लेंदी झाल्यामुळं पिक्चर बघताना पब्लिक बोर होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला एक फिल्म म्हणून हा पिक्चर बघायला जायचा असेल तर तुमचा अपेक्षाभंग होईल. पण जर रिअलिस्टिक फिल्म म्हणून बघायची असेल, एक खरी कथानक म्हणून जर तुम्हाला ही पिक्चर बघायचं असेल तर यू कॅन एन्जॉय इट.